हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी मृण्मयी स्वराज भामुणकर. तुमचा माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे. सो आम्ही आता निघालोय गावी जायला, महाडला. चला पप्पा. गणपती बाप्पा मोरया. स्वराज, सिद्धी सिद्धी पायात मम्मी. सो आम्ही आता जस्ट वाकणला नाश्ता करायला थांबलो आहे. सो आम्ही घेतलंय मिसळ पाव आणि कांदा भजी आणि चाय बिस्किट. ठीक आहे बघा, सगळे बसले जातात इथे. सगळे बसलोय मस्त पैकी नाश्ता करायला. मिसळ पाव कांदा भजी, मूग भजी पण आहे. पप्पा इकडे आहेत. पुढे बसून फायदा नाही ना काय. तेच ना. आम्ही आता पोचलोय महाड MIDC मध्ये. तिथून आता आम्ही जाऊ बिरवाडीत. काही गोष्टी घ्यायच्यात मार्केटमधला, ते घेऊ आणि मग डायरेक्ट गावी जाऊ. आपण आता आलोय बिरवाडी मार्केटमध्ये. हे बिरवाडीमध्ये काळेश्वरी मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. बाजूला नदी आहे ना. हे आमची आंब्याची झाड आहे. नाही, आमची नाही, ती रस्त्यावरची आहेत. बोलायला काय इज्जत आहे तुला. आम्ही आता आलोय दहिवाड मध्ये. दहिवाड गाव आहे ते राईट साईडला. ऑन द वे टू शेवतेगाव. आणि आता थोड्याच वेळात आपण शेवत्याच्या रस्त्याला लागू. आमच्या गावचा जुना रस्ता आहे, जी चालत जायची वाट आहे डायरेक्ट डोंगरात. ते डोंगर पार करत करत गावात जायला रस्ता येतो.
समोरचे डोंगर दिसते त्या डोंगरावरती आपलं गाव आहे. तिथे आपल्याला वरती जायचं. त्या डोंगरावरती आपलं गाव आहे, आपल्याला तिकडे आता जायचं. आणि हे दोन फाटे फुटतात तिथे. खाली जो रस्ता जातोय तो गावठाण म्हणून गाव आहे तिथे, आणि ग्रामदैवताचं मंदिर आहे सोमजाई, तिकडे हा रस्ता जातो. आणि हा रस्त्यावरती शेवत्याला जातो आपल्या गावी. पावसाळ्यामध्ये इथे धबधबा असतो. गावातलं जे हनुमान मंदिर आहे इकडून रस्त्यावरून दिसतं. गावामध्ये एंट्री करते. आपल्या गावची कमान आहे. शहीद ही आमची शाळा. गावात कामाच्या इथे खाली जातो रस्ता तो खालच्या वाडीत आहे आणि हा वरच्या वाडीत. कोणी घर बांधायला घेतलंय कधीच बांधलंय. इथे? तो तिथे इथे कोणी घेतला बांधायला? कधीच बांधला. घेतली जागा सोडणार नाहीत कोण. हे समोर जे दिसतंय पहिल्यावाले ते आपलं घर आहे. हे आमचं गावचं घर. आता चाललोय मंदिरामध्ये दर्शनासाठी. कुलस्वामिनीचं मंदिर जस्ट आलं इकडे सगळे. घरातले देव. कुंकू आहे वरती. कुंकू आहे खाली नाही की समजायला वगैरे लागणार नाही. हे लावतो. अच्छा कोण आणली ना? नको वरती काय पाणी एका तेल आहे पण एका साईडला ठेवण्यात ठेवू देते. हां हा ठेव
5 वाजेपर्यंत. थोडेसे तांदूळ आहेत आमट्यांसाठी. चटणी काढते. पाय पण भाजी असं ते दे. समोर जे डोंगर दिसतं त्या डोंगरावरती पांगारकरी देवीचं मंदिर आहे. ते मंदिर तुम्ही बघू शकता किती उंचावरती आहे. फक्त तिकडे ती झेंडा लावलेली जी काठी राहिली आहे ती इथून दिसते. त्यामुळे तुम्हाला ती झूम करून दाखवतोय. बघा ते डोंगर केवढं मोठं आणि किती उंचावरती आहे ते. आम्ही जस्ट आता शेवतावरून निघालोय. आता आम्ही एका दुसऱ्या जागी जातोय. तिकडे गेल्यावरच तुम्हाला दाखवू आम्ही कुठे जातोय ते. हे बघा मस्त कुलस्वामीचं दर्शन वगैरे घेतलं. आता ग्रामदैवतेचं दर्शन घ्यायला जाऊ आणि नंतर अजून एका जागेवर जायचंय. तिकडे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. चल बाय बाय. हे सोमजाईचं मंदिर आहे. खाली नाही आहे पुढे. मंदिर बंद आहे. आहे ना. ये सिद्धी सरक. नवरात्रातला फोटो आम्ही टाकूच. आम्ही जस्ट आता वाळणकोंडला आलोय. देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या समोर बघा इकडे डोंगरावरती छत्रपती शिवाजी महाराजांची आकृती तयार झाली आहे. महाराजांचा चेहरा दिसतो याच्यामध्ये. सो आत्ताच तुम्हाला स्वराजने सांगितल्याप्रमाणे आम्ही वाळंदला आलोय. आता आम्ही लिंबू सरबत पितोय. सगळे इथे बसलेत. पप्पा तिथे चहा प्यायला गेलेत. असं आहे हे बघा. श्री क्षेत्र वरदायणी माता वाळणकोंडी देवस्थान, पंढेरी वाळंद विभाग. आता तिथे खालती जाऊन मी तुम्हाला दाखवेन. स्टे ट्यून्ड फॉर दॅट. सो आता आपण जाऊया आतमध्ये. देवीचं मंदिर पलीकडच्या साईड. हे लोखंडी ब्रिज आहे. पार करून जावं लागतं. देवीचं मंदिर त्या साईडला आहे. तर ते समोरच्या साईडला जायला पुन्हा लोखंडी ब्रिज बनवलेला आहे. तो पार करून समोरच्या साईडला जावं लागतं. आणि खाली बघा इकडे
हे बघा पाणी असं येतो ना. आणि हे मंदिर. आणि तिकडून जसं तुम्हाला मगाशी स्वराजने दाखवलं महाराजांचं दर्शन, मुखदर्शन, तर हे ते मुखदर्शन. तर आपण आता हळूहळू पुढे जाऊयात आता आपण. हे बघा स्वराज इथे त्यांना खाऊ घालतोय. तू साईड हो. हे बघा मृण्मय येणार म्हणून रांगोळी काढून ठेवते. पहिलं दर्शन माझं. हे मम्मीच्या गावचं. आजीचं गाव आहे. मम्मीच्या आजीचं गाव. ओके. मध्ये हे असं देवीचं मंदिर आहे. निजामपूरला निघतो वारगी बसला गेलो का ना निजामपूर लागतो. निजामपूरवरनं सीधे गेलो का ना वरती रायगडच्या पाहिजे. जवळून आम्ही इथे मस्त बसलोय. सगळ्यांनी हाय करा. सिद्धी हाय. हाय करा पप्पा मम्मी. सो आम्ही आता जस्ट पालीला आलोय बल्लाळेश्वरचं दर्शन घ्यायला. गावावरून निघालो मस्त. मध्ये एका ठिकाणी नाश्ता केला. नाश्ता करून मग एका लॉंग रूटने आता जस्ट पोचलोय. फटाफट जातोय. अशी फास्ट मध्ये एकदम फास्ट. एकदमच फास्ट. दर्शन नाही दाखवू शकत ना. सो सॉरी गाईज. मी आतमध्ये तुम्हाला दर्शन नाही देऊ शकत. पुढे काढली चप्पल. किती काढली. सो बघू जिथपर्यंत शूट करता येतं तिथेपर्यंत मी शूट करते आणि तुम्हाला दाखवते. ठीक आहे. आधी आम्ही धुंडी विनायकचं दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही आता बल्लाळेश्वर दर्शन घेणार. हे बघा सगळी जास्त गर्दी नाही. फटाफट एकदम इथे जातो दर्शनाला. आतमध्ये शूट करून देत नाहीत. फोटो काढण्यास पण सक्त मनाई आहे.
सो मी तुम्हाला काही दाखवू शकत नाही. तुम्हाला इथे येऊनच दर्शन घ्यावं लागेल. इकडे कायमचे थांबून इकडे आले काय स्टोरी आहे? ते आपण पण तिथे लिहिलंय की फर्स्ट धुंडी विनायकाचं दर्शन, धुंडी विनायक गणपती दर्शन, त्याच्यानंतर बल्लाळेश्वर बाप्पा. So, लग्नानंतर पहिल्यांदा जातो आम्ही. लाईन आहे पुढे, मी तुम्हाला दाखवते. जाऊया आपण. तशी रनिंग लाईन आहे, अशी काय एवढी गर्दी नाहीये. जातो तरी आपण फटाफट. हे मंदिर आहे बाप्पाचं, बल्लाळेश्वर पाली. तुम्ही इथे बघू शकता. आतमध्ये जातो आणि दर्शन घेऊन मग तुम्हाला भेटतो. सो गाईज, आम्ही आत्ताच जस्ट दर्शन घेतलं. आतमध्ये काही शूट करू शकलो नाही. सो दर्शन करून आता फटाफट जेवायला निघतोय. खूप भूक लागली आहे ना सिद्धी? खूपच जास्त ना. हा यार, हिने काहीच नाही खाल्लं. आम्ही तरी खाल्लं थोडं थोडंसं. सो आता जातो मस्त. येत आहेत फटाफट खातो आणि मग तुम्हाला भेटतो. आपलं दर्शन झालंय, मंदिरात जाऊन आलो आम्ही आणि आता इथे पापडची शॉपिंग चालू आहे लोकांची. बघा, घरगुती पापड आहेत. आम्ही लास्ट टाइम पण घेऊन गेलो होतो, खूप मस्त लागतात. आमच्याकडे गावठी मूग, काळे मूग, हिरवे मूग नाही, हे का चणे, चणे, आळशी, सगळं काय भेटतं बघा. सो आम्ही आता इथे गावात एका थांबलोय सुकी मच्छी घ्यायला. हे बघा, तपस्या. अर्धा घ्यायचा आहे, कमी कुठला पाहिजे? हा हा, 180 होती अर्धाची. सुकी मच्छी घ्यायला आम्ही सगळे थांबलोय. थोडेसे खूप भूक लागली आहे. आम्ही हॉटेल पण शोधतोय. ताई, इथे हॉटेल कुठलं चांगलं आहे? ढाबा किंवा हॉटेल नॉनव्हेज साठी? जेवण पाहिजे चांगलं असं. नॉनव्हेज साठी, नॉनव्हेज साठी घरगुती जेवण भेटे. सावंत हॉटेल आहे इथून परलेला. सावंत. मला 9 ते 10 किलोमीटर जावं लागेल. जवळ घेतलाय. नाही भुसाच नाही द्यायचं. होईल बघा, होईल. मोठी शिकत नाही. ताई मस्तपैकी सुरमईचे छोटे छोटे तुकडे करून देते. काही सुकवायची गरज नाही ना परत. सुका खारा आहे. एक ऊन दिला तर द्या, चांगला आहे. फ्रीज मध्ये ठेवत असाल तर नका देऊ. हा, फ्रीज मध्ये ठेवतो आम्ही. हा, काय बांधलेली आहे ना? ए मम्मी, सुकी बांगडी कुठच्या वेळेला आपण खातो ते का? होय, घे ना दोन. भाजणार आहे ना? एवढे मोठे नको दादा. 2 बांगडी घे ना. हे बोंबील काय? वागती बारीक. बारीक वाली. आम्ही इकडे मच्छी घ्यायला थांबलेलो.
हे बघा. इकडे इकडे जाऊ. थांब 2 मिनिट मला एक आहे बरं हे बघा, ही मच्छीची हावरी बघा कशी. सगळीकडे लक्ष बघा कसं चाललंय. एकदम टायगर असते किती 4 साखर अरे राजा. तुझं नाही माझं नाही तुझं नाही माझं नाही 6 एक छोटासा टाक. बांगड्याचा भाव दरवेळीचा आहे तुझा आता चॅनलला. सो आम्ही आता जस्ट निसर्ग फॅमिली रेस्टॉरंट खोपोली पाली रोड इथे थांबलोय जेवायला. ऑर्डर आता जस्ट दिली आहे. हे बघा थांबलोय जेवायला. ऑर्डर दिली आहे. येस. इकडचं जेवण कसं आहे काय आहे ते टेस्ट करू आणि तुम्हाला नक्कीच सांगू. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय. तर तू बाय. टेक केअर. गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. बाय बाय. गाईज आम्ही आता मस्त जेवलो इथे निसर्ग फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. सगळ्यांना आवडलं ना जेवण? खूप मस्त. खूप मस्त. हे बघा हे दादा हाय करा सगळ्यांनी. सो हे ते रेस्टॉरंट आहे. सो हे खोपोली पाली रोडला आहे. सो तुम्ही नक्की ह्या हां ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो नक्की विजिट करा या रेस्टॉरंटला. तर तुम्ही सगळ्यांनी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. बाय.